गाईस, कशा आहात तुम्ही तर बराच असाल, मी पण बराच आहे. तर आज आपण ड्रॉइंग काढणार आहोत. त्याच्या पहिले मी तुम्हाला माझी एक ड्रॉइंग दाखवतो. बघू शकतात, ही वाली माझी ड्रॉइंग आहे. ज्यांनी ही वाली ड्रॉइंग नाही बघितली आहे, ज्याला माहीत नाही हा ड्रॉइंगचं मागचं कारण काय, ते ड्रॉइंग माझ्याच चॅनलवर आहे, बघून या. आणि की तो वाला ब्लॉग मला खूप आवडला आहे, मी पण बघितलेला. सो तो वाला ब्लॉग तुम्ही बघा. आणि आज आपण जी ड्रॉइंग काढणार आहोत तिची रिफरन्स बघू शकते, तिकडे बाजूला दिसत असेल, ती वाली रिफरन्सने आपण ड्रॉइंग काढणार आहोत. सो हे आपण सगळं हटवूया आणि व्यवस्थित करूया ह्याला. आणि मला चारकोल स्टिक मला घ्यायची आहे, ती आज घेणार नाही तर उद्या घेणार. सो घेणार पण मी चारकोल स्टिक. मग त्याच्याने आपण विराट कोहलीची एकदम भारीवाली ड्रॉइंग काढूया. आणि आता जी आपण महाकालची ड्रॉइंग काढतोय त्याच्या बॅकग्राऊंडला जी हे असणार ना, येलो त्याला आपण ब्लॅक कलर चारकोल स्टिकनेच त्याला हे करूया. जर का आज भेटलं तर, नाहीतर नाही करू शकत. सो ह्याला आपण सगळं रेडी करून भेटूया. बघू शकता, आपला स्टुडिओ आपण पूर्ण केलेला आहे. सगळा सामान मी तिकडे ढकलून टाकला आणि इकडं आपलं ड्रॉइंग काढायसाठी केलेलं आहे. ही सगळं आपलं आर्ट मटेरियल्स आहे. हे आर्ट मटेरियल मी कालच नाही घेतलेलं. आतासाठी जे आउटलाईनसाठी पाहिजे ते आर्ट मटेरियल आपण काढून घेऊ. हेच आहे ते ना, हा हेच आहे. हे आउटलाईनसाठी मी ही वाली कॅमलिनची यूज करतो आणि मध्ये मध्ये मी ही पण यूज करतो आउटलाईनमध्ये. जेव्हा ही पेन्सिल हरवते तेव्हा मी ही यूज करतो, जेव्हा ही पेन्सिल हरवते तेव्हा मी ही यूज करतो. असंच माझं काय आहे. आणि स्केल पण घेऊया. समजत नाही, जे आपण रिफरन्स घेतो आहोत त्याची ड्रॉइंग काढायची का, त्याची ग्रीड मेथड करून घ्यायची का नाही. कारण की जी माझं आहे ना, जे मी केलेलं आहे ना रिफरन्स फोटो, मी जी क्लिक केली ना ते फोनवरून क्लिक केलं आहे टी व्हीवर मी असेच संजू आर्ट्स माहिती असेल कोणाकोणाला, संजू आर्ट्सचे व्हिडिओ बघत होतो. सो त्यांनी आर्ट कॉम्पिटिशन ठेवलेला एकदम आगे 1 महिन्यानंतरच. तर ती वाली ब्लॉग मी बघत होतो त्याची. तर त्यांनी ग्रुप बीला महाकालची रिफरन्स दिलेली, जी आता मी तुम्हाला दाखवली. ही बघा, परत दाखवतो. ही वाली रिफरन्स जी संजू आर्ट्सने दिलेली, ए किंवा बीचा ग्रुप होता तो. सो मग मला ती वाली ड्रॉइंग काढायची मन केलं. मग मी त्याचे पण क्लिक केलं आणि सेम मी विराट कोहलीचं पण केलं, विराट कोहलीचं. सो म्हणून मी ती वाली ड्रॉइंग काढतोय. कारण की ती वाला रिफरन्स मला, जो वाला रिफरन्स आवडतो मी त्याची लगेच ड्रॉइंग काढायला बसून जाते. कारण की मग ड्रॉइंग शोधत बसा, म्हणून असं जे पण आर्टिस्ट दिसते त्यांना माहितीच असं. ड्रॉइंग जेव्हा आपण ड्रॉइंग करायला बसलो तर रिफरन्स फोटो तर पाहिजेलच यार. रिफरन्स फोटो नसेल तर कसली ड्रॉइंग. सो नंतर काय झालं, यूट्यूबवर जातात, ड्रॉइंग सर्च करतात आणि ते स्टेप बाय स्टेप करतात. मी पहिले करायचं तसं. सो मी काय करायचो, जी मला ड्रॉइंग पाहिजे असायची तेवाल्या ड्रॉइंगचं मी बोलायचो आणि स्टेप बाय स्टेप पुरे टाकायचो. मग यायचं खूप सारे ड्रॉइंग्स यायचे. मी पहिले तसंच करायचो. मग मला हळूहळू माझा मित्र होता एक ह्याच्यात, साहिल नावाचा, काय माहीत तो व्हिडिओ बघत असेल की नाही माझा. साहिल नावाचा तो मित्र होता. त्याने मला ग्रीड मेथडच्या वाड्यामध्ये सांगितलं. मग मी ती एक वेळ ट्राय केलं, तर ते भारी निघलं. मग मी परत स्टेप बाय स्टेप यूज करायला लागलो. मग मी मध्ये आता जेव्हापासून हे आलं आहे ना, तेव्हापासून मी ग्रीड मेथडनीच करतो. किंवा शीट आली नाही तर मी छोट्या डायरीत करायचो पहिले. कोणाकोणाला माझ्या छोट्या डायरीचे हे माहिती आहे. बौद्धची ड्रॉइंग बनवलेली मी छोट्या अशा ह्याच्यात. कारण मी बौद्धची ड्रॉइंग बनवली, पण बाबासाहेबांची ड्रॉइंग बनवलीच नाही, जमतच नाही मला. एक व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेलं. सो ज्यांनी तो व्हिडिओ बघितला आहे त्यांनाच माहीत असेल. त्यांनी ना सांगितलं, त्यांना आज सांगून घेतो की त्यावर ह्याच्यात रिफरन्स एकदम परफेक्ट होता, पण पण जी ड्रॉइंग मी केलेली ती खूपच चुकलेली. सो मी ह्याच्या आधी पण खूप सारे बाबासाहेबांचे ड्रॉइंग्स काढले, पण ते माझे फेलच झाले आणि मला माहितीच होतं फेल होईल. सो आपले गप्पा तर खूपच चालू आहे. सो चला ड्रॉइंगला सुरुवात करूया. मी लगेच आउटलाईन काढून भेटतो तुम्हाला. आउटलाईन झालेली आहे, बघू शकतात. आउटलाईन झालेली आहे, अशी ती आउटलाईन आहे. सो
आता आपण त्याला शेडिंग देऊया. सो आता शेडिंग झाल्यावर बघू शकतात मी मुद्दामून छोटंसंच बनवलं आहे, कारण की बॅकग्राऊंड आपल्याला चारकोल स्टिकने ब्लॅक करायचं आहे ना. सो म्हणून मी मुद्दामून छोटंसंच बनवलं आहे. बघू शकतात खूपच छोटंसं बनवलेलं आहे. आता आपण याला आउटलाईन देऊया, म्हणजे काय बोलायला लागले, शेडिंग देऊया आपण याला. सो चला त्यांच्या हेअर आणि त्यांच्या तोंडाला शेडिंग देऊन भेटूया. गाईज बघू शकतात त्यांचे हेअरचं आणि त्यांचं तोंड सगळं माझं झालेलं आहे. सॉरी टाइमलेस व्हिडिओ मी बनवत होतो. मी स्टँड लावला, बघू शकतात मी हा स्टँड लावला आणि मी स्टार्ट केलं व्हिडिओ आणि डायरेक्ट पडायला लागले. आता नाही पडत आहे, तर राहून जाता टाइमलेस व्हिडिओ करतो. सो आपलं हे तर झालेलं आहे. त्यांचं आता आपण हँड आणि त्यांचे हँड्स करूया आणि त्यांची छाती आणि साप, आणि हे आपण नंतरला चारकोल पेन्सिल करूया. आणि ते ब्लॅक त्यांना खूप सारे ब्लॅक द्यायला. सो हे तर आपलं आता ते झालेलं आहे. सो आता खूप सगळं चला माझी तर बघू शकतात अर्धी ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे. चांगल्याच प्रमाणे बघू शकतात, खूपच भारी दिसते. पण ही अजून अर्धीच आहे. आपण अर्धी ड्रॉइंग रात्री करूया. सो आता तर 4 वाजले, मला झोप आली आहे, झोपसारखं वाटते. तर अर्धी ड्रॉइंग आपण नंतरलाच करूया. सो आतासाठी एवढंच करूया. बॅकग्राऊंड वगैरे आपण रात्री जेव्हा चारकोल स्टिक करू तेव्हा आपण तेच करूया. चला रात्री भेटतो. रात्र झालेली आहे, बघू शकता तिकडे रात्र झालेली आहे. आणि मी ड्रॉइंग करायला बसलो आणि मला चारकोल स्टिक आणायची होती. तर मी खाली गेलो तर चारकोल स्टिकच नव्हती. सो आता मला बॅकग्राऊंड आहे ना कुठल्या डार्क पेन्सिलने सगळ्या पेन्सिल मिक्स करून करावं लागेल, तेव्हाच ती ड्रॉइंग व्यवस्थित दिसेल, नाही तर नाही दिसेल. कारण की मी छोटं केलेलं आहे. बॅकग्राऊंड मला ब्लॅक पाहिजे होतं, पण चारकोल स्टिकच नाही तर काय करू. तर चला राहून द्या. आता आपण स्टार्ट करूया आपली ड्रॉइंग. रिटर्न सकाळीच म्हणजे दुपारीच करायला पाहिजे होती ती ड्रॉइंग. चलो कोई बात नाही, उद्या बघूया. उद्या सापडली तर आपण आणूया. सो ही वाली ड्रॉइंग तर आपली राहिलेली, बाकी सगळं ड्रॉइंग तर आपण ठेवून टाकतो बाजूला. सो ही वाली ड्रॉइंग जी आपली राहिलेली ती वाली ड्रॉइंग आपल्याला कंप्लीट तर करायचीच आहे. ती अर्धी तर झालीच आहे. तर शिवलिंगला आपण करूया आता. तर चला लवकर लवकर आपली ड्रॉइंग कंप्लीट करायची आपल्याला. लवकर लवकर करूया. इतकं लवकर काम तितकंच लवकर आराम. चला. सॉरी हा वाला पार्ट थोडा उलटा दिसेल. फायनल टच माझा झालेला आहे. पूर्ण ड्रॉइंग बिना चारकोल स्टिकची ही ड्रॉइंग पूर्ण झालेला आहे. मला माहिती आहे मी जर का ट्राय केलं तर उद्या मी शोधल. जर का उद्या भेटलं तर चांगली गोष्ट आहे, तर काय माहीत काय होईल. तर सो ड्रॉइंग तर झालेली आहे. आजसाठी फक्त एवढंच. नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. पहिले हे बघून जावा, ड्रॉइंग बघून जावा.